हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. हा व्हिडिओ मी कधी बनवते तर नंतर नेक्स्ट मंडे ट्यूसडेला बनवते आणि जो मी ब्लॉग तुमच्याशी शेअर करते तो आहे सॅटर्डे संडे. आणि म्हणजे 3 दिवस जरी आपल्या माणसात असले तरी मी 3 दिवसामध्ये फक्त 8 मिनिटांचं शूट केले आणि त्याच्यामध्ये जे दुसऱ्यांनी केले ते उलटं पुलटं सगळं केले. पण हा व्हिडिओ टाकण्यामागचं एकच रिझन आहे की म्हणजे ह्या मेमरीज कलेक्ट झाल्या. दूध होतं गॅसवरती आणि मी म्हणजे समोरच बसले होते लक्ष ठेवायला, पण ओतू चाललं परत मग थोडा डिस्टर्ब झाला, सॉरी. आणि मग असं झालं की मी खूप म्हणजे इथून विचार करून गेलते की सगळं शूट करायचं, सगळ्यांच्या मुवमेंट कॅप्चर करायच्या, सगळं असं काही करायचं. पण असं होतं माझं की आपल्या माणसांमध्ये गेलं की मी शूट करायचं म्हणजे मोबाईल हातात घ्यायचंच विसरून जाते. आणि तुम्हाला हे रिझन मी खरं सांगते माझं, की मला असं होतं माणसात जेव्हा बसतो तेव्हा म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की मोबाईल घेऊन बसायचं नाही आहे. तिथं गेल्याच्या नंतरही मी सगळ्यांना म्हणजे माझ्यासमोर जे दिसेल त्यांनाही, माईला पण सारखं, म्हणजे आता माई तर सारखं बघत नाही पण तिला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा ती बघते. तर मग माझं असं म्हणणं असतं की जेव्हा आपण माणसात बसतो तेव्हा अजिबात मोबाईल हातात घ्यायचा नाही. आता माझं हे स्वतःचं मत आहे. पण असं झालं की मी म्हटलं तिथे गेल्याच्या नंतर मी म्हणजे घरात जायच्या आधीच, एंटर करायच्या आधीच मी हे सगळं शूटला सुरुवात करेन. पण काहीच झालं नाही माझ्याकडून आणि एवढ्या 3 दिवसात मी फक्त 8 मिनिटांचं शूट घेतलं आहे. आणि ते तर माईच्या घरचं तर काहीच घेतलं नाही. त्यानंतर माईकडे पण एका मुक्कामासाठी होते, पण माईच्या घरी तर काहीच मी शूट घेतलं नाही. अक्षरशः मी विसरून जाते की आपल्याला बाबा ब्लॉगसाठी शूट करायचं आहे. नाही म्हणजे आपल्या माणसात होतं ना, जेव्हा आपण खूप सारे इमोशनल मुवमेंट वगैरे असतात मग आपण विसरून जातो. तर माझं असं होतं आणि मला त्यातल्या त्यात पहिल्यापासूनच असं आहे की बाबा आपण माणसात वगैरे, आपल्या माणसात जेव्हा बसतो तेव्हा टाईम स्पेंड करायच्या, गप्पा वगैरे मारायच्या, मोबाईलला अजिबात हात लावायचा नाही. आणि मी नाही घेत, काम वगैरे काही असेल तर तसं होतं. आणि त्याच सवयींमुळं माझं व्लॉग शूट करणं झालंच नाही. पण थोड्या थोड्या क्लिप्स मी घेतल्या. मला असं वाटलं की मी खूप सारं काही घेतले, पण बघते तर फक्त 8 मिनिटांचं झालं आहे. आणि त्याच्यामध्ये जे दुसऱ्यांना करायला सांगितलं होतं त्यांनी तर ते आता मोबाईलमध्ये मी ठेवलं आहे. म्हणजे उलटं शूटिंग घेतले तरी पण मी ठेवले बाबा. म्हणजे ठीक आहे, तुम्ही थोडंसं समजून जा. आणि कारण की मग असं झालं. आणि असं होतं मग म्हणजे नाही मी सांगू शकत शब्दात. म्हणजे बहिणीचा फक्त टिळाच होता. म्हणजे खूप छोटासा असा कार्यक्रम ठरलं होतं, पण तयारी ही खूप जय्यत केली होती. म्हणजे मुलाकडच्यांचं म्हणणं होतं की बाबा खूप छोटा करा, आम्ही पण खूप जास्त नाही येणार. म्हणजे 20-25 माणसं येणं पाहिजे त्यांचे. तर त्यांचे 20-25 जरी असले तर आमचे 100 माणसं होते. आणि मग असं मावशीन काकाचं म्हणणं होतं की आपण हॉलमध्ये ठेवूयात, पण त्यांचे तिकडचे म्हणले की आम्ही खूप कमी जण येणार आहेत त्याच्यामुळं घरीच ठेवूयात आपण कार्यक्रम. आणि मग घरीच ठेवला तर तरी दुसरं जेवण वगैरे सगळं बाहेर म्हणजे वरती दुसऱ्यांना दिलं होतं बनवायला. पण आपली जी धावपळ असते ती होतेच. आणि मला वाटतं प्रत्येक लग्न घरी, प्रत्येक कोणत्याही कार्यक्रम असो, प्रत्येकाची घाई अशी होतेच. आणि म्हणजे मग तसं झालं आणि त्यांचे कमी माणसं होते पण आमचेच खूप जास्त सगळेजण होते. म्हणजे काकाचं असं होतं, सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं काकांनी. आणि ठीक आहे मग, आणि खूप सुंदर असा कार्यक्रम पार पडला. आणि मी असं ठरवलं होतं की एकतर म्हणजे काकांनी आम्हाला दोघांना पण फोन केला की बजावून सांगितलं होतं मावशीने काकांनी की दोघांनी पण यायचं. आणि माझी जी बहीण आहे तिने तर सांगितलं होतं तू आधी यायचं म्हणजे यायचंच. मग मी असं ठरवलं की सॅटर्डेला किंवा संडेला मी सॅटर्डेला संध्याकाळी जाईल आणि संडेला प्रोग्राम झाला की लगेच येईल वापस. आणि मायरा आणि मायराचे बाबा इथेच राहतील. पण तसं नाही झालं, कारण की मग असं त्यांचं म्हणणं होतं की दोघांनी तुम्ही सगळ्यांनीच यावं. म्हणून मग आम्ही असं डिसाईड केलं की मग सॅटर्डेलाच आम्ही इथून सुट्टी वगैरे करून सॅटर्डेलाच गेलो. आणि म्हणजे असं असतं ना, म्हणजे म्हणजे त्यांनी इतकं आमच्यासाठी काय केलं ना, ते आम्ही त्यांचं कधीच म्हणजे आमच्याच्याने त्यांच्या एवढं कधीच करणं होणार नाही. मावशी झालं, काका झालं आणि माझी जी बहीण म्हणतो ना, ती तर आमच्यापेक्षा छोटी असून तिने आमच्यासाठी खूप काही केलं आहे. तिच्या इतकं आम्हाला नाही करणं होणार आणि ते पॉसिबलही होणार नाही. कारण की ती जरी छोटी असली ना, आम्ही सगळे मोठे होतो ना, तरी तिने आमच्या म्हणजे लग्नामध्ये म्हणा किंवा आमचा काहीही प्रोग्राम असेल त्याच्यामध्ये तिचा सगळ्यात मोठा वाटा आहे. म्हणजे खारीचा म्हणणं छोटा नाही आहे तर खूप मोठा वाटा आहे. आणि ती करते पण तेवढं. आणि म्हणजे तिने खूप जास्त एफर्ट्स दिलेले आहेत. म्हणून माझं असं झालं की बाबा म्हणजे तिच्या लग्नाची आम्ही खूप जास्त वाट बघत होतो, कारण की आता तिचंच लग्न आहे लास्टमध्ये आमच्या बहीण भावांमध्ये. आणि ती छोटी आहे. आता भावाचं तर राहिलं आहे पण बहिणीमध्ये ती छोटी आहे. मग असं आमचं सगळ्यांचं की बाबा तिच्या लग्नांमध्ये आम्हाला खूप जास्त एन्जॉय करायचं आणि प्रत्येक मुमेंट्स आम्हाला कॅप्चर करायची आहे.
मग तिचं असं होतं की दीदी तू आधी तरी ये ना. मग ठीक आहे म्हटलं जाऊयात. म्हणजे हे मुमेंट्स परत परत नसतात म्हणजे आणि असं सांगायचं झालं तर जेव्हा मी घरात पोहोचले ना आणि ती पण बाहेरच होती आणि मी गेले की मला ती म्हटली बघितलं दीदी मला तुझ्याकडे बघून खूप कसं तरी होते. म्हणजे तेव्हाच अशा फिलिंग्स म्हणजे आम्हाला मनातून असं झालं की तिला इतकं डोळे भरून आले. तिने मला हा शब्द म्हटले की आणि आम्ही तेवढ्यात ती तसं म्हटल्याच्यानंतर मी नजरेला नजरच तिच्या केली नाही आणि मी ते शूट पण करत होते तेव्हा. आणि मी तेव्हा ते शूट म्हणजे मोबाईल पण बंद केला आणि आमच्या दोघींना पण एकमेकाला नजरेला नजर देऊ वाटेना. म्हणजे ती इतकी म्हणजे अशी म्हणू शकता तुम्ही अशी धाडसी आहे, खूप धाडसी आहे अशी बोलायला त्याला. म्हणजे कुठे अशी लाजणार नाही, काही नाही काही नाही. तिचा असं खूप छान असा फ्रँकली असं नेचर आहे तिचा. स्वभाव तो खूप असा मनमोकळा आहे. म्हणजे ती कुठं तिला काही नाही पटलं काही नाही तर ती डायरेक्ट मग कोणी असं समोर ती धडक बोलते. पण त्या दिवशीचे बघून तिचे मुवमेंट आम्हाला असं वाटतं की एवढी शांत कधी झाली आहे. म्हणजे जसं जसं सगळ्या सिच्युएशननुसार माणूस शांत होत जातं तसं तसं. आणि मग असं झालं. आता मावशी तर तुम्हाला सांगते, मावशीचं तर इतकी इमोशनल आहे मावशी. आमच्याही लग्नाच्या आधी ती खूपच आधीच खूप रडायची. आणि म्हणजे असं नका मुलींचंच नाही तर जेव्हा भैयाचं पण लग्न जमलं होतं तेव्हा पण तिला रडायला येत होतं. म्हणजे ती तर खूपच जास्त इमोशनल आहे. म्हणजे असं आहे. आणि मग गेल्यावर मावशी पण रडायला लागली. आता मी म्हटलं तुझंच होतं ना. म्हणजे असं असं असतं की आता आता वयात आली मुलगी की लग्न कधी जमतंय मग असं आता एकदा जमलं की मग आता तिला म्हटलं आता रडायचं नाही अजिबात. पण असतात ना आनंदाश्रू. मग आम्हाला खूप जास्त रडायला आलं. म्हणजे ती तर तो शब्द म्हटले की दीदी मला तुझ्याकडे बघून कसं तरी होतं आहे. ते आता सगळ्या आमच्या एकमेकीपर्यंत भावना पोहोचल्या. जरी आम्ही बहिणी असलो आणि ती माझ्यापेक्षा खूप जरी लहान असली ना तरी आमचा बॉन्ड इतका छान आहे. म्हणजे आमच्या सगळ्याच कझनचा बॉन्ड खूप छान आहे. आणि असं होतं मी जरी तिच्यापेक्षा खूप मोठी असली तर डिसिजन म्हणजे मला पण काही कधी डिसिजन घ्यायचं कळलं नाही तर मी तिला विचारते. कारण की ती तेवढी कॅपेबल आहे. म्हणजे तिच्याकडं खूप सारे चांगले चांगले गुण आहेत. जसं की मला काही गोष्टी कळत असेल तर ती मला विचारते आणि तिला ज्या गोष्टी कळतात ते आम्ही एकमेकींना विचारतो. असं आमचं होतं आणि असं सुंदर आमचं बॉन्ड आहे. आणि म्हणूनच असं मी ठरवलं आहे की आता ज्या ज्या मुवमेंट्स असतील त्या सगळ्या कॅप्चर करायच्या आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहेत सगळे. आणि चला मग आता ब्लॉग जो शेअर करते तो नक्की बघा. सगळं खूप जास्त प्रेम द्या आणि चुकलं असेल तर माफ करा. कारण की खूप जास्त म्हणजे काही एक क्लिप आहे की जी ती अपोजिट क्लिप घेतली आहे. पण ठीक आहे खूप सारं प्रेम द्या. असंच कंटिन्यू राहा आणि ब्लॉगला खूप जास्त प्रेम द्या. आणि माझ्या बहिणीच्या लग्नाचे सगळे सिरीज तुम्हाला बघायला आवडतील का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला खूप जास्त एक्सायटेड आहे. चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि कंटिन्यू करते. नक्की शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याला घेऊन जा सोबत काय नाही होत. जाऊ दे. पुरण वाटेल ते कोणाला दाखवतीस इकडे बघा गेला. व्हिडिओ बनायची का कोणते ताट काही नाही ते तोंडावर स्माइली टाकत असते. व्हेरी नाईस. तुम्ही टीचर प्रोफेशनल दिसता. प्रोफेशनल असतात काय बडत होते. ही लेख आता आली का छान आहे. तर मी खाली जाऊन चक्कर मारून आले. माझा मोबाईल कुठे आहे?
एकटीच भडक झालाय किती काय असतं काय की ऐकायला जरा सांगत तर मी असं गरमाळ्यावाने बसली. असं नॅचरल तुमचं घेतलंय आता मी का जर क्लिअर नाही दिसलं का थोडं असं करत राहायचं. ओके हां असं ओके सेटिंग सांगून ठेवते तुला. हे फक्त असं करायचं. आपले फोटो क्लिक फ्रंट कॅमेरा नाही असं ब्लॉग घेतला. हां श्रुतिकाला सांगून ठेवलं मी दीदीच्या फोन मध्ये काढणार. दे ग श्रुतिका घे. श्रुतू काढ का आपलं ब्लॉग काढत राहा व्हिडिओ. बोलत राहा ब्लॉग मध्ये. नाही बोलणार आम्ही नंतर व्हायचं काढणार. त्यांना अजून 10 मिनिटं टाइम आहे. आहेत नाही ते ठेवतं नाही तिकडे बोलून जातं. नको ना मध्ये काय समोर सगळीकडे समोर बेटा माहिती तुला इकडे इकडे या काय मत पाहिजे सर काय म्हटलं तिकडले काय इकडले काय सगळ्यांना तुमच्या बाईकडे समोर बाईकडे समोर अगं बाई खूप त्याला कट करून करून टाकते मी सगळं टाकणार आहे तुझं तरी. आमच्या छान छान साऱ्या नावात सांगत होते व्हिडिओ करता कॅन्डिडेट देतो नॅचरल नो माझ्याकडे ओव्हर ॲक्टिंगचं नसते नॅचरल असते बी नॅचरल. बाईकडे समोर फक्त थांबा थांबा हा थोडं तुम्ही एक सेकंड या इकडे या अलीकडे तुम्ही थांबा तुम्ही मागा बाईकडं सगळ्यांनी इकडे एक सेकंड तसेच थांबायचे तसेच थांबा इकडे पाहा आता इकडे पाहा सगळ्यांनी समोर वेट हां पाटाकडे बघ हां व्हेरी गुड.
इकडे पहा समोर स्माईल पहा एक मिनिट होल्ड 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 काय इकडं स्माईल आम्हाला वेट 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 डन 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 बनवते चला मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला का? बघितला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि तिला खूप जास्त छान छान ब्लेसिंग्स देऊन जा आणि खूप जास्त आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इतकी गोड दिसत होती आणि इतकी सुंदर दिसत होती आणि ती जरी स्वतः प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असली तरी तिला खूप सगळ्या गोष्टी नॅचरल लागतात. सगळं असं भग बडबड आम्हाला सगळ्यांनाच कोणालाच आवडत नाही आणि खूप जास्त असं नॅचरल मेकअप पण तिने खूप नॅचरल मेकअप केला होता, बिलकुल काही नाही. पण आम्हाला प्रत्येक गोष्ट खूप परफेक्ट लागते, खूप परफेक्ट. म्हणजे त्या दिवशी पण तिचे टँट्रम होते, मला असं नको आहे, मला तसं नको आहे, खूप सारं होतं. म्हणजे तिच्यामध्ये डोकं घालणं म्हणजे अवघड आहे. म्हणजे आम्ही सगळे तर थक्कच झालतो तिला समजावून सांगून मला असंच नको तसंच नको असं खूप चालू होतं. पण खूप सुंदर दिसत होती. आणि असं आहे की मला तर आधीपासून असं आहे की मला तिचं म्हणजे जो फेसकट आहे तो फार जास्त आवडतो. मी तिला म्हणत असते तुझा फेसकट मला खूप जास्त आवडतो आणि त्या दिवशी तर खूप सुंदर दिसत होती. आणि चला मग मला असं वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता असेच न्यू आणि छान तिच्या वेडिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. आता मी लक्षात ठेवणार आहे, मी कोणावर डिपेंड राहणार नाही, मी स्वतः शूट करणार आहे आणि जेवढं माझ्याच्याने होणार आहे तेवढं मी शूट नक्की करणार आहे. म्हणजे आता मला हे सगळं करायचं आहे तर त्याही गोष्टी मला कराव्याच लागणार आहेत. मी नक्की शूट करणार आहे, आठवणीनं करणार आहे, कारण की इथून खूप जास्त मोमेंट सगळ्या खूप भारी असणार आहेत. खूप छान फिलिंग सगळ्यांच्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळं असंच प्रेम देत राहा. आणि तुम्ही मला नक्की सजेस्ट करा की मी तिच्या लग्नाचे म्हणजे जेव्हापासून मी तर आता म्हणजे जाईलच आधी थोडे दिवस, पण जे काही असेल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करू का? मिनी व्लॉग तुमच्याशी शेअर करू का? मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, तिला खूप छान आशीर्वाद देऊन जा, ओके. आणि दोघंही खूप सुंदर दिसत होते, रोहन आणि पूजा. माझ्या बहिणीचं नाव पूजा आहे, पण आम्ही तिला लाडाने घरी कबी म्हणतो. सो दोघांनाही खूप छान ब्लेसिंग्स देऊन जा, खूप जास्त प्रेम द्या दोघांच्या जोडीला. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला, ओके. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. आणि हो, तुमची काळजी घ्या, ओके. बाय.